कधी विचार केलाय की आपल्या प्रत्येक निर्णयामागे, प्रत्येक सवयीमागे एक अशी अदृश्य शक्ती काम करत असते? ही शक्ती म्हणजे आपलं सुप्त मन. चला तर मग आज आपण आपल्याच मनाच्या या गूढ आणि शक्तिशाली भागाचा शोध घेऊया. आश्चर्य वाटेल, पण हे खरं आहे. कॉग्निटिव्ह न्यूरोसायन्स काय सांगतं माहितीये? आपले जवळजवळ 95% निर्णय, आपले विचार, आपल्या सवयी या सगळ्या सुप्त मनातून येतात. म्हणजे विचार करा, आपल्या आयुष्याचा केवढा मोठा भाग आपल्या नकळतपणे नियंत्रित होत असतो. मग प्रश्न असा आहे की जर 95% गोष्टी आपोआप घडत असतील, तर खऱ्या अर्थाने सूत्र कोणाच्या हातात आहेत? आपल्या की आपल्या सुप्त मनाच्या? चला, मनाच्या याच लपलेल्या जगात डोकावून बघूया आणि या प्रश्नाचं उत्तर शोधूया. तर आपण आपल्या मनाच्या त्या 95% अदृश्य भागाबद्दल बोलणार आहोत, जो खरं तर आपल्या प्रत्येक कृतीवर राज्य करतो. आता मनाची रचना समजून घ्यायची असेल तर सुरुवात सिग्मंड फ्रॉइडच्या मेंटल आइसबर्ग मॉडेलपासूनच करायला हवी. त्यांनी मनाची तुलना एका हिमनगाशी केली होती आणि ही कल्पनाच खूप भारी आहे. फ्रॉइडने मनाचे 3 स्तर सांगितले. पहिला जागृत मन, जे म्हणजे हिमनगाचं पाण्यावर दिसणारं लहानसं टोक, म्हणजे आत्ताचे आपले विचार. दुसरा पूर्वजागृत मन, जे पाण्याच्या लगेच खाली आहे, म्हणजे ज्या गोष्टी आपण थोडा प्रयत्न केला की आठवू शकतो. आणि तिसरा, सगळ्यात महत्त्वाचा, म्हणजे अचेतन मन. हा तो समुद्राखाली लपलेला विशाल अदृश्य भाग आहे, जिथे आपल्या सगळ्या खोल इच्छा आणि आठवणी दडलेल्या आहेत. आता जागृत आणि अचेतन मनात फरक काय आहे हे पाहिलं की सगळं स्पष्ट होतं. अचेतन मनात आपल्या वेदनादायी आठवणी, आपण दाबून टाकलेल्या इच्छा आणि चिंता यांसारख्या गोष्टी असतात आणि आपल्याला कळतही नाही की त्या आपल्या वागण्यावर किती मोठा प्रभाव टाकत आहेत. फ्रॉइडचा सिद्धांत हा तर पाया होता, पण आजचं आधुनिक विज्ञान आपल्याला याच्याही खूप पुढे घेऊन जातं. चला बघूया आपला मेंदू एखाद्या ऑटो पायलट मोडवर कसा काम करतो आणि त्याची खरी ताकद किती आहे. आता या 2 मनांच्या ताकदीतला फरक बघा. तो अक्षरशः अविश्वसनीय आहे. आपलं जागृत मन, म्हणजे जे आपल्याला जाणवतं ते एका सेकंदात फक्त 40 बिट्स माहितीवर काम करतं. फक्त 40. आणि या उलट आपलं सुप्त मन, ते एका सेकंदात तब्बल 1,10,00,000 बिट्स माहितीवर प्रक्रिया करतं. केवढा मोठा फरक आहे हा. आणि या प्रचंड शक्तीमुळे आपला मेंदू श्वास घेण्यासारखी किंवा गाडी चालवण्यासारखी अनेक गुंतागुंतीची कामं आपोआप करतो. त्यामुळे काय होतं तर आपलं जागृत मन इतर महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करायला मोकळं राहतं. आपल्या सवयी कशा तयार होतात यामागे सुप्तमनाचं एक सोपं 3 पायरी चक्र आहे. एक संकेत मिळतो, मग आपण एक ठरलेली कृती करतो आणि त्यातून आपल्याला एक बक्षीस मिळतं. आणि या चक्रामुळे आपल्या सवयी इतक्या पक्क्या आणि ऑटोमॅटिक होऊन जातात. ठीक आहे, पण मग एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. जर आपलं मन अशा प्रकारे प्रोग्राम केलेलं असेल तर आपण ते बदलू शकतो का? हा एक मोठा चर्चेचा विषय आहे आणि आता आपण तिकडेच वळणार आहोत. तुम्ही ऐकलं असेलच, व्हिज्युअलायझेशन, पॉझिटिव्ह अफर्मेशन्स, हिप्नोथेरपी ही काही लोकप्रिय तंत्र आहेत. यांच्या मदतीने लोक आपल्या मनाचं जुनं सॉफ्टवेअर जणू काही अपडेट करण्याचा प्रयत्न करतात. आता काही लोकांचा यावर ठाम विश्वास आहे की आपण आपल्या सुप्त मनाशी थेट संपर्क साधू शकतो. जसं की एका व्यक्तीने दावा केला आहे की ह्या तंत्रांचा वापर करून त्यांनी हरवलेल्या वस्तूच नाहीत तर पाळीव प्राणीसुद्धा शोधले आहेत. पण दुसरीकडे यावर टीका करणारे लोक म्हणतात की हे काही सुप्त मनाची शक्ती वगैरे नाही, तर हा निव्वळ प्लॅसिबो इफेक्ट आहे. म्हणजे काय तर जेव्हा आपण एखाद्या गोष्टीवर खूप विश्वास ठेवतो तेव्हा ती गोष्ट काम करते, कारण आपला विश्वासच ती शक्ती निर्माण करतो. आता आपण एका अशा वैज्ञानिक शोधाकडे वळणार आहोत जो आपल्या विचार आणि कृती यांच्यातल्या संबंधालाच एक प्रकारे आव्हान देतो. तयार आहात का या धक्क्यासाठी? हे संशोधन तर आपल्या स्वतंत्र इच्छाशक्तीवरच एक मोठं प्रश्नचिन्ह निर्माण करतं. अभ्यासात असं दिसलंय की आपण एखादा निर्णय घेतो असं आपल्याला वाटण्याच्या तब्बल 7 सेकंद आधीच आपला मेंदू तो निर्णय घेऊन मोकळा झालेला असतो. एका वैज्ञानिक प्रकाशनात तर स्पष्ट म्हटलंय, कृती ही चिंतनापूर्वी येते. याचा सरळ साधा अर्थ असा की आपण आधी कृती करतो आणि मग त्यावर विचार करतो, जरी आपल्याला याच्या अगदी उलट वाटत असलं तरीही. आणि मग हे सगळं आपल्याला एका शेवटच्या पण सगळ्यात मोठ्या प्रश्नावर आणून ठेवतं. जर आपला मेंदू आपल्याला कळायच्या आधीच निर्णय घेत असेल तर मग आपण निर्णय घेतो याचा नेमका अर्थ तरी काय? आपलं नियंत्रण खरंच कशावर आहे? हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे, नाही का?